आज आपण या व्हिडिओमध्ये 6th स्टँडर्ड सप्तरंगमधील जी पोयम आहे जिचं नाव आहे चालता चालता काय होते ही बघणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाठपरिचय। झोपल्यावर मुलाला वेगवेगळी स्वप्न पडतात। म्हणजे एक लहान मुलगा आहे आणि त्याला झोपल्यावर खूप सारी अशी स्वप्न पडतात। तो स्वप्नातच इकडे तिकडे भ्रमण करतो। म्हणजे तो स्वप्नातच इकडे तिकडे भ्रमण करणं म्हणजेच काय तर फिरणं। फिरता फिरता तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो, पण घाबरल्यावर मात्र आईची आठवण करतो। आणि तो फिरता फिरता वेगवेगळ्या जागेवरती जातो आणि अचानक एके जागेवरती गेल्यावरती तो खूप घाबरतो आणि मग त्याला आईची आठवण येते। समोर समोर चालता चालता शेवटी संपून जाईल रस्ता। मग मुलाला काय वाटतं की जर मी समोर 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 पुढे 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 चालत गेलो तर शेवटी काय होईल, एक वेळेस असं होईल की रस्ता संपून जाईल। आकाश राहील उभे पुढ्यात चांदोबाला लागेल हात। आणि आपल्याला काय वाटतं, आकाश आहे जे लांब लांबपर्यंत म्हणजे स्काय जे आहे ते खूप लांबपर्यंत पसरलेलं आहे आणि मी एक दिवस असं करेन की चालत 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 जाईल आणि शेवटी तो रस्ता संपेल आणि तिथे जे आभाळ आहे हे खाली खाली आलेलं असेल आणि त्या चांदोबा जो आहे, चांदोबा कुठे असतो, आकाशामध्ये असतो। सो चांदोबाला माझा हात लागेल असे काही मनात धरून चालत सुटतो रस्त्यावरून। म्हणजे असा विचार करत करत इमॅजिनेशन करत 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 तो रस्त्यावरनं चालत सुटतो। गळ्यात गलोल हातात छडी खिशात शेंगदाण्याची पुडी। आता त्याच्या गळ्यात काय होतं तर गलोल। आता गलोलने काय करतात तर दगड मारले जातात, चिंचा काढल्या जातात, आंबे काढले जातात। म्हणजे एक प्रकारे काय तर निशाण लावण्यासाठी गलोलचा यूज केला जातो। हातात छडी। आता हातात त्याच्या काय होतं तर छडी होती आणि खिशात त्याच्या शेंगदाण्याची पुडी होती। चालता चालता काय होते रेल्वे फाटक आडवे येते। आता तो पुढे चालत 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 चालला आहे। सो त्याला पहिल्यांदा काय आडवं आलं तर त्याला रेल्वेचं एक फाटक म्हणजे रेल्वेची पटरी आडवी आली। गाडीला मग टाटा करतो समोर समोर चालत राहतो। मग त्याच्यातून म्हणजे त्या पटरीवरून एक ट्रेन येत असते। सो ट्रेनमध्ये जी गाडी येते त्या गाडीला तो टाटा म्हणजे बाय बाय करतो आणि समोर समोर चालत राहतो। चालता चालता काय होते एक छोटे तळे लागते। आता मग पुढे 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 तो चालत चाललाय, झालं आता ट्रेनची पटरी झाली। आता त्याला पुढे काय मिळतं तर एक छोटंसं तळं मिळतं। पाय बुडवून भाकऱ्या खेळून दाणे खात चालतो फिरून। आता मग काय करतो तर तळ्याच्या इथे बसतो, पायाने असं जो भाकऱ्यांचा खेळ असतो तो खेळतो। म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा आपण पाणी पायाने हलवतो तेव्हा त्या पाण्यावरती गोल 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 असे तरंग येतात। सो त्याला पण आपण भाकऱ्याचा खेळ म्हणू शकतो किंवा एक म्हणजे प्लेन असा दगड किंवा चिप असते जी फेकल्याच्या नंतर ती पाण्यावरून अशी अशी तरंगत तरंगत पुढे पुढे जाते, तेव्हा सुद्धा एक गोल 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 असं पाण्यावरती तरंग तयार होतो, त्याला सुद्धा भाकऱ्यांचा खेळ असं म्हणतात। दाणे खात चालतो फिरून आणि ते झाल्यावरती तो काय करतो, खिशात जे शेंगदाणे होते तो खात 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 पुढे निघून जातो। पुढे एकदम आले समोर चिंचेचे वन हिरवेगार। मग आता त्याच्या पुढं काय येतं तर समोर चिंचेची बाग किंवा चिंचेचे एक वन, ज्या वनामध्ये ज्या जंगलामध्ये फक्त चिंचा आहेत, हिरवगार असं चिंचेचं त्याला वन दिसतं। गलोल मारून चिंचा पाडतो चोखत चोखत दुडका पळतो। म्हणजेच काय, आता चिंचा पाडणार कसा, तो म्हणजे वरती नाही चढत झाडावरती, तर त्याच्या गळ्यामध्ये जी गलोल होती त्या गलोलनं तो काय करतो तर चिंचेला नेम धरतो, चिंचा पाडतो आणि त्या चोखत चोखत म्हणजे तो खात खात दुडका पळतो, म्हणजे दुडूम दिशी म्हणजे दूर पळून जातो। मग पुढे काय झाले, आता चिंचा तर घेतल्या, खात खात चालला आहे। आता पुढे काय होतं, ओसाड माळ डोंगर आले। ओसाड म्हणजे काय, जिथे एक पण झाड नाही, पक्षी नाही, काही नाही, अशा माळावरती तो येतो। सगळीकडे सामसूम म्हणजे सगळीकडे खूप शांतताच असते। कडक ऊन घामाघूम, आता तिथे काहीच बसायला नाहीये, सावली नाही म्हटल्यावरती तिथे उन्हामुळे तो काय होतो घामाघूम होतं। बसून राहिलो दगडावर एकटा एकटा दूर घर। आता त्याला झाड नाहीये, काय नाही, मग ओसाड माळरानावर काय मिळणार तर फक्त दगड मिळतात। तो तेव्हा किती जण होते त्याच्यासोबत तर तो फक्त आणि फक्त एकटा होता। म्हणजे एकटा 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 होता आणि त्याचं घर कसं होतं, खूप दूर खूप लांब होतं। आई आई ओरडू वाटले, भीती वाटायला लागली, कारण त्या ओसाड माळावरती तो एकटाच होता, त्यामुळे त्याला आई आई आईची आठवण झाली आणि तो ओरडायला लागला। दाटून दाटून रडायला आले आणि मग आईची आठवण झाल्यामुळे घाबरल्यामुळे त्याला दाटून आतून खूप असं रडायला आलं। खाड खाड बूट वाजले आणि शूजचा आवाज आला, खाड खाड, उंचच उंच कोण आले। मग तो घाबरला की अरे बापरे, एवढं खाडखाड आवाज करणार असं उंच उंच कोण आलं, तर त्याला स्वप्नामध्ये खाडखाड बुटांचा आवाज येतो आणि एक कोणतरी व्यक्ती असल्याचा भास होतो। आर पार घाबरून गेलो अंथरुणात मी उठून बसलो आणि मग त्या ज्या शूजचा आवाज होता त्या आवाजाने तो घाबरून जातो आणि
अंथरुणामध्ये उठून बसतो, तेव्हा त्याला समजतं की तो म्हणजे कुठेही गेलेला नाही, तो कुठे आहे तर स्वप्नात आहे. आणि ही पोयम कोणी लिहिलेली आहे तर इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.